नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, खेड दापोली मंडणगडचे माजी आमदार संजयराव कदम यांनी ठरल्याप्रमाणे पक्षांतर केलं आणि ते एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये, शिंदे गटामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. मंडळी, आता खरं तर हे लढाऊ बाण्याचे, संजयराव कदम हे लढाऊ बाण्याचे, अत्यंत आक्रमक आणि कार्यकर्त्यांशी जोडून असलेले, यांच्याकडे चांगले कार्यकर्ते आहेत आणि ज्यांची सामान्य माणसांमध्ये, सामान्य कार्यकर्त्यांमध्ये उडबस आहे, येणं जाणं आहे, कार्यकर्त्यांचा यांच्याकडे संपर्क आहे, असा हा नेता, असे संजयराव कदम हे व्यक्तिमत्व. पण त्यांच्यावर अशी वेळ का आली, किंबहुना काहीतरी अशी स्थिती निर्माण झाली असेल. कारण राजकारणात किंवा जीवनामध्ये असे अनेक प्रसंग येत असतात, त्यावेळेला काही कठीण निर्णय हे माणसाला घ्यावे लागत असतात. परंतु ज्यांच्याशी त्यांनी एवढं मोठं राजकीय युद्ध ते खेळत होते, किंबहुना त्यांची प्रतिस्पर्धा होती आणि त्यांनी एवढा मोठा सामना हा समोर रामदासभाईंसारखी मोठी व्यक्ती असून देखील हे लढत होते, संघर्ष करत होते. तरी देखील त्यांच्यावर अशी वेळ का आली ही त्यांनाच ठाऊक असणार. आणि कदाचित त्यांची ती मजबुरी असू शकते, काही कारणं असू शकतात, व्यावसायिक कारणं असू शकतात, ती कारणे त्यांनाच माहीत असणार आहेत. परंतु हे जरी झालं तरी देखील सामान्य कार्यकर्त्याचं मत काय आहे हे महत्त्वाचं आहे. अर्थात संजयरावांनी त्यांच्या सामान्य कार्यकर्त्यांना किती विश्वासात घेतलं किंवा त्यांच्याशी संपर्क किती साधला किंवा त्यांची मतं किती विचारात घेतली, हे सगळं करताना हा एक वेगळा विषय आहे. त्यांच्या भावना जाणून घेतल्या का, हा आणखीन एक मुद्दा आहे. परंतु सामान्य कार्यकर्त्यांचं मत मात्र ह्या संदर्भात मात्र थोडं वेगळं आहे की संजयरावांवर प्रेम करणारे, संजयरावांवर निष्ठा असणारे, संजयरावांवर विश्वास असणारे जे सामान्य कार्यकर्ते जे होते किंबहुना आहेत, ते मात्र थोडे नाराज असल्याचं दिसतात. की त्यांना मात्र एकदमच ज्यांच्या विरुद्ध एवढा आपण संघर्ष केला, एवढा लढा दिला, एवढी आंदोलनं केली, त्यांना एकदम अशा रीतीने शरण जावं असं या सामान्य कार्यकर्त्यांना त्यांच्या मनाला ते रुचलेलं नाही आहे, त्यांना भावलेलं नाही, त्यांना पटलेलं नाही आहे. त्यामुळे असं एकदम शरण गेल्याने सामान्य कार्यकर्ता थोडा संजयरावांवर नाराज झालेला आहे. आता नेमकं काय झालं असणार आणि संजयरावांनी पुढचा कदाचित विचार केला असेल की आपण उबाटामध्ये राहून आपल्याला खरंच भवितव्य नाही आहे, कारण उबाटाचं नेतृत्व जे आहे ते आपल्या विश्वासात घेत नाही आहे, किंबहुना ते सत्ता नाही आहे, 5 वर्षांनी सत्ता येईल असंही काही नाही आहे, नेतृत्वाचं फारसं लक्षही नाही आहे. हे सगळं असताना आपण प्रत्येक गोष्टी सामोरे कसे जाणार, कार्यकर्त्यांना कसे सांभाळणार, हा एक त्यांच्यापुढे मुद्दा असणार आहे, ही अडचण असणार आहे. आता जिल्हा परिषद निवडणुका येणार आहेत, पंचायत समित्या येणार आहेत, त्यामध्ये स्वतः संजयराव किंवा संजयरावांचे जवळचे कार्यकर्ते असतील, त्यांना तेही निवडणुका लढून सत्ता आणू शकतात, त्यांनाही पदं मिळू शकतात, अशाही काही गोष्टी असतील. राजकारण हे शेवटी तडजोडींनी त्या परिस्थितीनुसार हे सगळं ठरत असतं, असे निर्णय त्यावर अवलंबून असतात, निर्णय होत असतात. परंतु हे जरी असलं तरीही संजयरावांसारखा सामान्य कार्यकर्त्याचा अशी भावना आहे की संजयरावांसारखा एक अत्यंत आक्रमक, अत्यंत लढाऊ बाण्याचा, संघर्षशील आणि ज्यांच्याकडे असंख्य कार्यकर्ते होते, असंख्य कार्यकर्ते ज्यांना मानत होते, म्हणजे अजूनही मानत आहेत, असा एक नेता थेट त्यांच्या मुख्य प्रतिस्पर्ध्याला असा एकदम शरण जावा, हे कुठेतरी यांच्या मनाला, सामान्य कार्यकर्त्याच्या मनाला हे पटलेलं नाही आहे. आणि अजून त्यांच्या
अजूनही त्यांच्या मनाची अशी खात्री होत नाही की खरंच संजय राव असं त्यांनी पक्षांतर केलेलं आहे किंवा अशी शरण गेलेले आहेत, असं त्यांना अजूनही त्यांच्या मनाची समजूत होत नाही सामान्य कार्यकर्त्याच्या. तर ह्यावर शेवटी मी आत्ताच म्हटलं तसं की यावर उत्तर हे संजय रावच देऊ शकतात, की आणि त्यांनाच माहीत असणार आहे की त्यांचं शेवटी का असा निर्णय हा निर्णय घेताना कदाचित त्यांनाही पटलं नसेल. परंतु हे सगळं असताना काही गोष्टींच्या अडचणी निर्माण झालेल्या असतात, काही समस्या असतात ज्या समोर सांगू शकत नाही, बाहेर वाच्यता करू शकत नाही. मग अशाही काही गोष्टी असतात माणसाला. त्यामुळे हा निर्णय त्यांनी जो घेतला, हा निर्णय त्यांनाही पटला असेल नसेल, पण त्यांना निर्णय तो घ्यावा लागला प्राप्त परिस्थितीमध्ये. पण सामान्य कार्यकर्त्याला मात्र निर्णय तो अजिबात मान्य झालेला नाही, हे मात्र निश्चित. हे या सामान्य कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यावर निश्चित समजतं की सामान्य त्यांच्यावर प्रेम करणारा, संजय रावांवर प्रेम करणारा जो सामान्य कार्यकर्ता आहे, त्याला मात्र संजय रावांचा निर्णय हा मान्य झालेला नाही. मंडळी, यावर आपलं काय मत आहे आपण जरूर अभिप्राय द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.